राम राम मंडळी, काय म्हणताय? द्राक्ष बागा सध्या वातावरणाचा लपंडावामध्ये तुम्हाला बघू शकता की द्राक्ष बागेमध्ये आपल्याला बुरीचं टेन्शन थोडेफार दिसण्याची शक्यता आहे. बुरी आता का दिसणार आहे? कारण की आपल्याला एक तर टेम्परेचर खाली गेलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला बुरीचाच प्रादुर्भाव दिसणे हे साहजिक आहे. त्यामध्ये आपल्याला जर बुरीला जर थोडीशी म्हणजे कमी करायचे असेल तरी या ठिकाणी आपण एक गोष्ट वापरू शकतो जी कमी खर्चात आहे किंवा लय हाय क्वालिटी जाते किंवा जास्त खर्च जाईल असं काही विषय नाही. तर यामध्ये आपण सल्फर म्हणजे सल्फर थायोन्यूट्री किंवा अशा वेगवेगळ्या प्रकारे नावाने जे भेटते त्याचा वापर करू शकतो. सल्फर आपण फवारण्यासाठी द्राक्षमण्यामध्ये आपण 1 ग्रॅमच्या प्रमाणे घेऊ शकतो. अर्धा ते 1 ग्रॅम किंवा 1.5 ग्रॅमपर्यंत जास्तीत जास्त चालेल. आणि सल्फर जर फवारणी करत असाल लक्ष द्यावे की जास्त करून आपल्याला यामध्ये डाग येणार नाहीत मण्यावर. हे बघू शकता मणी आहेत ना, ह्याच्यावरती डाग पडताय कामा नये सल्फर वापर करताना. त्याचबरोबर आपण सल्फर जर फवारणी साठी याचा त्याचसोबत आपण PBC पोटॅशियम बायकार्बोनेट याची देखील फवारणी 2 ग्रॅमने जर घेतली तर आपल्याला बुरीचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात जाणवणार नाही असं नाही. जिथे जास्त कारण की हे बुरशीनाशक असल्यामुळं ज्या ठिकाणी पडतील त्या ठिकाणचे कव्हरेज बऱ्यापैकी चांगले मिळून जाईल. त्याचबरोबर जर आपण सल्फरचा वापर ड्रीप इरिगेशनमधून म्हणजे आपल्या ड्रीपमध्ये जर पीएच बॅलन्स करणे किंवा पीएच कमी केलं तर त्या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी फायदा मिळतो. त्यामुळं सल्फरचा वापर केल्यानंतर आपल्या द्राक्षबागेमध्ये जी येणारी चमक आहेत ना ते आपल्याला थोड्या प्रमाणात चांगली जाणवेल. या ठिकाणी आपण सल्फरचा एकरी 3 किलोच्या प्रमाणे ड्रीपमधून सोडून घ्यावे. सल्फर सोडत असताना एक काळजी घ्यावी की इथं बघू शकता की आपण सल्फर खाली थोडंसं विरघळायला टाकले, पण खाली विरघळायला टाकायच्या आधी आपण इथं दुसऱ्या भांड्यामध्ये घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करण्याचा प्रयत्न केला. कारण की जर मिक्स नाही झाली तर आपल्याला खाली जाऊन जे आहेत ना, जे ड्रमामध्ये आहेत ना, ते जास्त करून खाली चिटकले जाईल. त्यासाठी आपण वेगळ्या भांड्यामध्ये घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करून नंतर यामध्ये टाकावे आणि अशा प्रकारे मिक्स करून चांगल्या प्रकारे ड्रिपमधून सोडून द्यावे. धन्यवाद. सल्फर ड्रिपमधून